पुण्यात माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाचा ड्रामा समोर आला। अपहरणाच्या या ड्राम्यानंतर ऋषिराज सावंत याची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू। काल संध्याकाळी 4 वाजता अपहरण झाल्याची तक्रार मात्र अवघ्या 4 तासात ऋषिराज सावंत परत आला। या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर ऋषिराज सावंतची चौकशी सुद्धा झाली। तर या संदर्भात काल चर्चा झाली आणि अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर शोधाशोधधारी पोलीस यंत्रणा सतर्क झाल्याचं काल पाहायला मिळालं। मात्र त्यानंतर ऋषिराज सावंत हा परत आल्याचं कळलं। गृह विभाग आपल्या घरी पाणी भरत असल्यासारखं अपहरणाची खोटी केस दाखल करायला भाग पाडलं आणि जागच्या जागेवर विमान टेक ऑफ घेतलेलं फिरलं आणि ते लँड झालं। इतकीच तत्परता जर आमच्या बीड जिल्ह्यातील आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये ज्यावेळी त्यांचं अपहरण झालं आणि तात्काळ त्याची तक्रार केज पोलीस स्टेशनला नोंदवली गेली, त्यावेळी जर झालं असतं तर कदाचित ती अपहरणाची केस होऊन चौकशी जर तात्काळ सुरू केली असती तर आज संतोष देशमुख तुमच्यात आणि आमच्यात दिसले असते। मला वाटतं जे काही काल घडलं त्या बाबतीमध्ये तानाजी सावंत साहेबांनी स्वतः स्टेटमेंट दिलेली आहे। पोलीस प्रशासनाने देखील त्या बाबतीमध्ये जी काही आमची भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे।